पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क बैठकीत सहभागी होणार नाहीयेत। परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबतचे संबंध कटू झालेत। त्या पार्श्वभूमीवर भारतानं हा मोठा निर्णय घेतलाय। 16 नोव्हेंबरला इस्लामाबादमध्ये सार्क परिषद होते। अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान हे सदस्य देशही सार्क परिषदेला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सार्क देशांमधला एक देश सातत्याने दहशतवादाला खतपाणी घालतोय, दहशतवादाला आश्रय देतोय अशी टीका भारतानं केली आहे। युरोमध्येही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते। ते या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी जय महाराष्ट्राशी संवाद साधला। पाहूयात ते काय म्हणाले। ही जी घटना आहे ही थोडीशी अपेक्षित अशा स्वरूपाचीच होती आणि याचं कारण असं आहे की आपण उरीचा हल्ला झाल्यानंतर आपण रिएक्टिव्ह न बनता प्रोएक्टिव्ह धोरण हे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये घेतलं होतं आणि याचं सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतं केरळमध्ये केलं आणि त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ज्या पद्धतीने भारताची भूमिका ही संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये मांडली त्यावरनं हे स्पष्ट झालेलं होतं की भविष्यामध्ये पाकिस्तानच्या संदर्भामध्ये आपली भूमिका ही आक्रमक असणार आहे आणि पाकिस्तानला आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि विभागीय पातळीवरती राजनैतिक दृष्ट्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्यामुळे एक प्रश्न सगळ्या भारताला पडलेला होता की या आक्रमक धोरणामध्ये सातत्य राहील का, आणि हे आता सातत्य आहे हे दिसून आलेलं आहे। आणि मग त्यासाठी केवळ ह्या परिषदेमध्ये सहभागी होण्याचाच निर्णय नाही तर आपण जो पाकिस्तानला 1996 साली मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिलेला आहे तो काढून घेण्यासंदर्भात, इंडस्ट्री वॉटर ट्रीटी असेल त्यामध्ये भारताची जी भूमिका ती रिकन्सिडर करण्याच्या संदर्भात अशा अनेक मुद्द्यांवरती आता पुनर्विचार होणार आहे। ते आता आपला एक गोष्ट आणखी निश्चित आहे की भारताच्या या भूमिकेला इतरही काही देशांचा सहभाग सपोर्ट मिळतो आहे। त्यामध्ये बांगलादेश आहे, भूतान आहे आणि अफगाणिस्तान आहे। आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे आहे की दक्षिण आशियाचे सार्कचा जो गट आहे त्याच्यामध्ये उपविभागीय गट स्थापन करण्याची मुभा आहे आणि ऑलरेडी भारताने बिमस्टेक सारखा ग्रुप ऑलरेडी भारताच्या पुढाकाराने इस्टॅब्लिश झालेला आहे। त्यामुळे आता भविष्यामध्ये तुम्हाला पाकिस्तान वगळून सार्क अशा प्रकारचं चित्र हे दिसेल आणि यातनं भारताची आक्रमक भूमिका किंबहुना पाकिस्तानच्या विषयी भारताच्या भूमिकेमध्ये सातत्याने येत असणारी स्पष्टता अंतर्भूत होते असं मला वाटतं। उरीतील एका दहशतवाद्याची ओळख पटली असून दहशतवादी हाफिज अहमद पाक व्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादचा रहिवासी असल्याचं उघड झालंय। दहशतवादी पाकिस्तानी असल्याचं पुरावेही भारतानं पाकिस्तानला दिलेत। दहशतवादी कारवायांबाबत ही भारतानं पाक उच्चायुक्तांना समज दिली आहे। उरीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या गाईडलाही अटक करण्यात आली आहे।